तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांना विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्याचं काहीतरी फळ निर्माण होईल असं मला खास करून कोकणात वाटतं. कारण गेले कित्येक वर्ष आम्ही या कोकणामध्ये पाहतोय. या कोकणामध्ये परिवर्तनाची लाट येणं काळाची गरज आहे आणि ती लाट निर्माण करण्याची माणसं म्हणजे भारतीय बौद्ध महासभेतले सर्व हुशार आणि शिवराज फुले शाहू आंबेडकर विचारांना विकसित करणारी मंडळी करतील असं विद्वानांचं म्हणणं आहे. ते मान उंचावून समान वागणूक दिली. खऱ्या अर्थानं आज त्या महामानवाला आपल्या सर्वांच्याच वतीने विनम्र अभिवादन करत असताना त्यांनी जे विचार आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तेच विचार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत तसेच्या तसेच हस्तांतरित करायचे आणि ही जबाबदारी तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं घेणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.